नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी गौरव शेठ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओम ज्वेलर्स मायनी आयोजित भव्य दिव्य एक दुसा एक बैल मैदान आहे मायनी फाटीवरती. या मैदानाचे बक्षिसाची रूपरेषा प्रथम 80,916, द्वितीय 50,916, तृतीय 30,916, चतुर्थ 20,916, पाचवा 14,916, सहावा 10,916 आणि सातवा 6,916. त्याचबरोबर क्वार्टर फायनलला 9,916 आहे, 6,916, 4,916, 3,916, 2,916, 2,916 आणि 2,916 आहे. म्हणजे 916 गोल्डन 916 केसरी या नावाने हे मैदान आहे. मैदानाचं आयोजन नियोजन केलं आहे मायनी फाटीवरती. आपल्यासोबत या ठिकाणी ओम ज्वेलर्स मायनी सर्व आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी गौरव शेठ वगैरे उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ 1 नोव्हेंबरला मायनी फाटीवरती दुसऱ्या बैलाचं मैदान आहे. त्या मैदानाचं नियोजन कशा प्रकारे या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी ओम ज्वेलर्स मायनी सर्व गौरव शेठ स्वतः आहेत. म्हणजे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे गोल्डन 916 केसरी. त्या मैदानासाठी आपण आलोय. त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. गौरव शेठ नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आम्हाला सांगा गोल्डन 916 केसरी नक्की काय? हे कसं आहे, आपलं ओम ज्वेलर्स मायनीमध्ये आहे. हो तर हे 916 हा एक ब्रँड आहे बर की शुद्ध सोन्याचा. बर त्यानिमित्त आम्ही आपलं वेगळं काहीतरी करायचं म्हणून 916 केसरी. क्या बात आहे. बघा मित्रांनो, म्हणजे एक प्रत्येकाची एक आवड असते. आता गौरव शेठचं म्हणलं व्यवसाय म्हणलं तर सोने चांदीचा व्यवसाय, त्यांचं स्वतःच दुकान आहे ओम ज्वेलर्स मायनी. आता 916 आपण ते लेबल बघत असतो, चेन सोन्याची अंगठी वगैरे असते त्याला बऱ्यापैकी 916 लिहिलेलं असतं. तर ते एक ब्रँड आहे. तर त्याच ब्रँडच्या नावानं त्यांनी एक आयोजन नियोजन केलंय गोल्डन 916 केसरी दुसरा बैल मैदान आहे. एकंदरीत आता जाणून घेऊ मैदानासंदर्भात. बरं कसं मैदान दुसरा बैल आहे, मैदान कसं होईल सांगा बैलगाडी मालकांना. मैदान हे पूर्णपणे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार. आणि हे मैदान काय पैसे वगैरे कमवायसाठी आपण घेतलेलं नाही, हे बरं. आपण नावासाठी घेतलेलं आहे. ह्यात आपण फायनल क्वार्टर फायनल बक्षीस ठेवलेले आहेत. हो सगळे बक्षीस हे आम्ही देणारच. नक्कीच. इथं कोणताही वशिला वगैरे काय चालणार नाही, तर पाहुणा ओळख बसेल, अजिबात नाही. काय कारण आता तुमचा मित्र परिवार मोठा आहे. नाही, जर आमची स्वतः जरी गाडी कडे आली तरी आम्ही तिकडून पळणार, त्यात काही वशिला चालणार नाही. आणि बक्षीस हे पूर्ण 1ही रुपया तुमच्या मागे राहणार नाही, संपूर्ण बक्षीस तुम्हाला दिलं जाईल. पाकिट आम्ही आधीच बनवून ठेवलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, आज तारीख 28, मैदान 1 तारखेला या ठिकाणी म्हणजे दुकानात सगळे पाकिट वगैरे भरून ठेवले आहेत. गौरव शेठ ढाली वगैरे 3-3.5 फुटाच्या ढाली हा. आहेत. फायनलला क्वार्टरला मोठ्या ढाली आहेत. आणि अजून मैदानात बघूया आपण मेगा घ्यायचं किंवा काय ते ठरवू आपण. आणि चांगला प्रतिसाद आला तर मेगा सुद्धा होईल. हो, आणि गट पासला प्रत्येक सन्मान चिन्ह आपण घेतलेला आहे. नक्कीच. बघा बैलगाडी मालकांसाठी मैदान आयोजित आहे. आता स्वतः गौरव शेठ पण बैलगाडी मालक आहेतच, त्यांचा चिक्क्या पळतो. गट पास झाला सन्मान चिन्ह आहे. फायनल आणि क्वार्टर फायनल जे त्या बैलगाडी मालकांना मानाचे डाले 3.5 फूट मध्ये जवळजवळ एवढी डाली येणार आहे. म्हणजे आयोजन नियोजन चांगलं. त्यांनी सांगितलं ओळख वशिला नाही, संघटने नियमानुसार मैदान आहे, पाहुणा रावळा नाही, जे रितसर नियमान जिथं निघेल तिथं गाडी पळणार आहे. बरं गौरव शेठ, गाडी कमी जास्त आली बक्षीस ही सगळी दिली जाणार का? संपूर्ण हो, गाडी 100 येऊ किंवा 50 येऊ किंवा 200 येऊ, कितीही गाडी येऊ द्या, आम्ही बक्षीस आधीच काढून ठेवले. त्यामुळे बक्षीस हे द्यायलाच ठेवलेत आम्ही. त्यात पैसे कमवायचं वगैरे असं काय मैदान घेतलेलं नाही, फक्त नावासाठी. दुकानाच्या नावानं आपण घेतलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण बक्षीस दिलं जाईल. नक्की आणि अजून ह्यात काहीतरी वाढवता येते का हे पण बघूया अजून. नक्कीच. फक्त म्हणजे बैलगाडी मालकांचं हो विचार. हो हो. बघा मित्रांनो, आता गौरव शेठ स्वतः मालक आहेत, दुकान सुद्धा आहे त्यांचं चांगलं, म्हणजे ओम ज्वेलर्स मायनी या नावानं. त्यांचा व्यवसाय आहे आणि नाव आहे त्यांचं या क्षेत्रामध्ये. त्यामुळे त्यांनी नावासाठी मैदान घेतले. मग गाडी 50 येऊ द्या, 100 येऊ द्या, 200 येऊ द्या, हे जे येईल तेवढी येईल गाडी. पण त्यांनी सांगितले बक्षीस सगळी रितसर दिली जाणार आहेत. बरं गौरव शेठ, आता झोडो मैदानाकडे येत तुम्ही. पल्ला किती आपला? पल्ला हा बरोबर 900 फूट आहे. 900 फूट. चांगलं रान मातीचं आहे. मातीचं रान आहे. होय. बरं आपल्याला आतमध्ये याला आता मी बघितलं येताना रस्ता वगैरे सगळा क्लिअर केला तुम्ही. 2-3 दिवस रस्ता बनवला, एकदम व्यवस्थित आहे. थांबाय अजिबात जागा नाही, तुम्ही बघू शकता. थांबाय अडचण नाही, काय अजिबात अडचण नाही. आणि मायनी फाटी सगळ्यांना माहिती, सगळ्याला माहिती आहे, चांगलं आहे. चांगली मैदान पण भरली. आता ह्यावेळी जरा आपण फाटी चांगली केलेली आहे, नक्कीच. बघू शकता. आणि मित्रांनो, आता पाठीमागच्या बाजूला म्हणजे खाली आता कामगार वगैरे आहेत, जे काय फाटीत अडचण वगैरे आहे या ठिकाणी साफसफाई फाटीत चाललेली आहे.
बरं आपली ऑनलाईन नोंद कधी बसली चालू गौरव ऑनलाईन कालपासून झाल्या चालू बऱ्यापैकी 40 एक गाडी नोंद झाली. झालेले हो. नक्कीच. बघा मित्रांनो, ऑनलाईन नोंद चालू झाली आहे दुसरा बैल मैदान मायनीची. तर माझी बैलगाडी मालकाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचे. पण गौरव शेठ लॉट 31 तारखेला संध्याकाळी की मैदानात? नाही 31 तारखेला संध्याकाळी आपल्या चॅनलवर निघणार तो. आदल्या दिवशीच. आदल्या दिवशी हो. मित्रांनो बघा, रात्री 8 वाजेपर्यंत आहे. नक्कीच 31 तारखेपर्यंत दुसरा बैल मैदान मायनी या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. 31 तारखेला लाईव्ह लॉट या ठिकाणी 8 साडे 8 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवरती सुरू होतील. फक्त बैलगाडी मालकांना ते आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. बाकी आता गौरव शेठ आजूबाजूला काही विहीर आडखड्डा कुठला नाही, नाही. नाही. आता सर्वांना माहितीच आहे माहिती फाटी कशी आहे. इकडे वेर आजूबाजूला कुठेही बघायला सुद्धा नाही. आणि महत्वाचं काय माळा नसल्यामुळे कुठे धोकादायक नाही. हो हो. जरी गाडी कुठे गेली लांब तरी काय अडचणीची अजिबात बाजू अडचण नाही काय. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदणी संदर्भात? 31 तारखेला संध्याकाळी 8 पर्यंत नोंद चालू ठेवली आपण. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी गाड्या नोंद करा. लॉट संध्याकाळी आपल्या चॅनलवर निघणार आहेत. मैदानात कुठल्याही प्रकारची नोंद घेतली जाणार नाही. आणि गाडी मालकांनी सर्वांनी या. मैदान एकदम म्हणजे आपल्या नियमाप्रमाणे होणार अखिल भारतीय नियमानुसार. तर बक्षीस हे सर्वांना दिलं जाईल. त्यात अजिबात कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. बक्षीस हे रास्त सर्वांनाच मिळेल. नक्कीच. कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका. हा, महत्वाचं तुम्ही ते बोलला, अफवांना बळी पडू नका. तुम्हाला काय अडचण वाटत असली तर बॅनरवरती नंबर आहेत, हो. म्हणजे आयोजकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यांना संपर्क साधा. फाटीची काय अडचण नाही, रान मातीच आहे, पळाय चांगलं राहणं आपल्याला माहिती आहे. आपल्यासोबत बैलगाडी क्षेत्रात नियोजनाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे पांडा आहे. पांडाकडून थोडं जाणून घेऊ. पांडा नमस्कार. नमस्ते. काय सांगशील आता गौरव शेठच्या वाढदिवसानिमित्त ओम ज्वेलर्स मायनी या नावानं मैदान आयोजित केलेलं आहे, कसं नियोजन आहे? नियोजन चांगलं आहे. नियोजन काय आहे, जी थोडंसं काय मध्ये रस्त्याची अडचण आहे, फाटीची अडचण आहे. फाटीची अडचण काय नाही, रस्त्याची अडचण आहे. ती रस्त्याची अडचण काही नाही. नक्कीच बघितलं मी आता येतानाच बघितली ती. काय रिस्तर मैदान हे होणार. मी बैलगाडी क्षेत्रातला माणूस आहे. बरोबर. पण विषय काय, सगळ्यांना जे वाटतं का नाही बाबा अडचण आहे, काय होणार नाही, बक्षिसात रुपये कमी येणार नाही, गाडी कमी आली जास्त आली काय अडचण येणार नाही. नक्कीच रुपये आपलं बक्षीस मिळणार 100%. बाकी पल्ला 900 फूट सांगितलं गौरव शेठ. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की बाबा मायनीची माहिती फाटी मैदान कशी. चांगलं आहे. नक्कीच. आणि रान मातीच आहे, पळा. रान मातीच आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा आणि मैदान आपल्याला पार पाडायचं. मग नोंदणी संदर्भात काय सांगशील पांडा? नोंदणी संदर्भात नोंदणी कमी होऊ द्या जास्त होऊ द्या काय अडचण नाही येणार. आपल्याला मैदान हे रिस्टरच घ्यायचं आहे. लॉट आदल्या दिवशीच. लॉट आदल्या दिवशी निघणार. नक्कीच. सकाळी नोंद घेणार नाही. मैदानात नोंद नाही अजिबात. नाही, संध्याकाळी गाडी कमी जास्त जमू दे काय अडचण नाही. आदल्या दिवशी लॉट निघणार संध्याकाळी. नक्कीच. बघा बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या, मायनी दुसरा बैल मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. मी जाता पुन्हा एकदा सांगतो, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. रान आपल्याला माहिती आहे मायनी फाटी. आणि राहिला विषय आत याचा म्हणजे हायवे पासून, तर आता मी आलोला इथं आतमध्ये रस्ता वगैरे काम चालू आहे, म्हणजे क्लिअर केलेला आहे. पुढच्या पुढे ट्रॅक्टर आहे, JCB आहे, व्यवस्थित एकदम रस्ता केलेला आहे. आत याला कुठली अडचण नाही. फाटीला तर कायच अडचण नाही. आता आपल्याला माहिती आहे मातीचं रान आहे, त्यामुळे मातीच्या रानाला काय खाडा नाही काय नाही. वासरांना दुसरा बैल दुसऱ्याला ओपनला आदतला रान पळायला चांगला आहे, कारण मातीचं रान असल्यामुळे थोडं बैलांच्या पायांना त्रास होत नाही. कटण्यापेक्षा मातीच्या रानाला थोडं बरं वाटतं, म्हणजे बरं पडतं पळायला. त्या अनुषंगानं माझी जाता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, लवकरात लवकर मायनी दुसरा बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करा, जेणेकरून लाईव्ह लॉट 31 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार आहेत. मैदानामध्ये नोंद नसणार आहे. आणि अफवांना बळी पडू नका. तुम्हाला काय अडचण आल्यास आयोजकांना फोन करा, आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल. तर एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बरेल.